आज आमच्या यांना 6:30 वाजता जायचं होतं म्हणून मी लवकर उठून त्यांचा डबा तयार केला. आई पण 7 वाजता कामावर जातात आणि दीदूला पण 7 वाजता शाळेत जावं लागतं म्हणून मग मी त्याच्या दोघींचा पण डबा तयार करून घेतला आणि राहिलेला स्वयंपाक पटपट आवरून घेतला. इकडे दादाला उठवायला गेले तर ह्या दोघांची अशी निवांत झोप चालू होती. उठायचं काही नावच घेत नव्हते. आज 4 दिवसांनी नदीचं पाणी चालू झालं होतं. नदीला पूर आल्यामुळे पाणी काही चालूच होत नव्हतं आणि इकडे मला चहा आणि असे नैवेद्य खायला खूप आवडतात, त्यामुळे मग मी चहासोबत ते नैवेद्य खाऊन घेतले. दादाला अंघोळ घालून इकडे जेवायला दिलं होतं, पण त्याचा आज काही मूडच व्यवस्थित नव्हता कारण त्याला शाळेतच जायचं नव्हतं. पण मला त्याला शाळेत पाठवायचं होतं. त्याचं शाळेत न जाण्याचं कारण म्हणजे तो UKGत होता तेव्हा त्याची शाळा 1 वाजता सुटत होती आणि आता तो 1लीत गेलाय तर त्याची शाळा 4:30 वाजता सुटते. मग एवढा वेळ बसण्याचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे तो म्हणत होता की मी आजच्या दिवस घरीच राहतो. पण स्कूल बस आल्यावर मात्र बॅग उचलून तो शाळेत निघून गेला. तो शाळेत निघून गेल्यावर इकडे नाना झोपले होते. त्यांना उठवून मग त्यांना चहा दिला कारण त्यांच्या हाताला लागलं होतं. ते गाडीवरून पडले होते त्याच्यामुळे त्यांचा हात दुखत होता. सांजूची शाळा 11:30 वाजता सुटते. म्हटलं ती घरी येण्या अगोदर आपण राहिलेली कामे पटपट करून घेऊया म्हणून मग भांडे घासायला घेतली. भांडी घासून झाल्यावर म्हटलं हॉल आवरून घेऊया कारण किती जरी व्यवस्थित ठेवलं तरी लहान मुलं घरी असल्यावर सगळा पसारा करूनच ठेवतात. त्यामुळं म्हटलं ती येण्याच्या अगोदर सर्व व्यवस्थित ठेवूया. इकडे माझं हॉल आवरायचं काम चालू होतं आणि इकडे माशांची चुळबुळ चालू होती कारण त्यांना खूप वेळ झालं खायलाच टाकलं नव्हतं म्हणून त्यांना खायला टाकून घेतलं आणि सर्व हॉल व्यवस्थित केला. नंतर मग बेडरूममधील अंथरुणे पण तशीच पडली होती, ती पण पटपट आवरली आणि कपडे पण धुवून पटकन वाळायला टाकली कारण दीदू आल्यावर कपडे धुवायला मध्ये मध्ये करत असते. ती शाळेतून आली. ती येतानाच मी विचारलं का आज उशीर झाला, तर ती म्हटली आमची गाडी पंक्चर झाली होती. पण शाळेतनं काय आणलं हे दाखवायची तिची गडबड चालू होती. तर शाळेत मॅडमनी काय दिलं हे ती मला दाखवत होती. तिला आज खूप आनंद झाला होता कारण तिला आज हे कार्डशीट भेटले होते. तर ती मला त्यातलं दाखवत होती की मॅडमने आज मला हे दिले, तू ह्याच्यावर नाव टाकून घे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. बाय.